धन्यवाद, थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये केदार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. लेदर क्रिकेटमध्ये ज्यांनी मात्र आपल्या नावाचा ठसा एक वेगळ्या पद्धतीनं उमटवलाय. अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळतो आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती त्यांनी आक्रमण केलंय. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं डॉट बॉलला आपल्याला पाहायला माहिती सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय आणि स्ट्रायकिंग एंडला केदार पाटील. टॅप केलाय बॉलला, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. केदार पाटीलच्या बॅटमधून नो स्कोर. पंचांनी दर्शवलंय की नो स्कोर आहे. ओव्हर स्टेपिंगचा मात्र आपण पाहतोय तो नो स्कोर आपल्याला बघायला मिळाला. प्रीमियर लीग 2024 पहिलं वर्ष यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सलगचा तिसरा बॉल. इथून डॉट बॉल तुम्हाला थोडासा त्रास देईल. डॉट बॉल थोडस प्रेशर मध्ये नेईल. सुरुवात होणं गरजेची भूमिका आहे. एका बाजूला डॉन आणि एका बाजूला आपण पाहतोय केदार पाटील. साई याला आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीने मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा मात्र रंगते. आजच्या दिवसात 7:45ला पहिला मॅच चालू झाला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुंदर असं मात्र मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 4 डॉट. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल घेऊन केदारसाठी. यावेळेस हा फटका चांगला. इथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं, अगदी जीवाचा आटापिटा करत सिंगल इथे मात्र पूर्ण होत आहे. आता षटक क्रमांक 1 मध्ये शेवटचा चेंडूचा खेळ. बाकी 5 बॉलानंतर 1 धाव आली. केदारनं मात्र सुरुवात केली धावांची मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 वरती. 5 चेंडू. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. कार्यकुरण प्रीमियर लीग एक आगळी वेगळी शैली या फलंदाजाची आणि इथे मात्र आपण पाहतोय नशिबानं साथ दिली आणि नशिबाचा चौकार मिळाला. आलाय चौकार. 4 ने मात्र स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. थँक्यू सो मच. अक्षय किणी गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक अक्षय याचं होतं. तदनंतर आता अक्षय किणी गोलंदाजी मार्क वरती आलेत. समोर केदार पाटील. अगदी साधारणतः पाटील साहेबांचे मात्र चिरंजीव आपल्या मुलाला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते त्यांना. इथे मात्र नो बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु केदार पाटील यांना मात्र चेंडू बीट करतोय. नो बॉल. 6 धावा फलकावरती आहेत. यावेळेस हा फटका कडक. इथे मात्र केदारच्या बॅटमधून आलाय बेधडक चौकार. 4 ने मात्र स्कोर काढला. धावसंख्या 10. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थावरती आणि जिथे मात्र आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती आहेत. टॅपचा क्रिकेट आपल्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतं. आज अंडरआर्म क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस आलेत म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक सॅटर्डे संडे बिझी क्रिकेट असतं ते म्हणजेच ते अंडरआर्म क्रिकेट. प्रत्येक सॅटर्डे संडे आणि फ्रायडे जिथे मात्र 50,000च्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. धाव पोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा केदार. यावेळेस मात्र टॅप केलाय केदारने. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. केदारच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने इथे फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 14 वरती. यश ठाकूर पंचांच्या भूमिकेत आणि आमचे मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात जे गोठणपूर सुदर्शन गोठणपूर या संघाकडून एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. अगदी आमच्या जवळचे मित्र, त्यांच्या नावाचा विसर झालाय थोडा आम्हाला, परंतु एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून आम्ही त्यांना पाहिलंय जे मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आलाय चौकार. इथे मात्र डॉन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अर्थात साईची बॅट बोलली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साईड. आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे आतापासून पाहिले तर 5 बॉल. पहिला बॉल 9 होता आणि धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 19. साई एका बाजूला एका बाजूला केदार पाटील बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय आणि इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी खराब आली. सिंगल मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10ची सरासरी राखलाय यस डीजे.
धावसंख्या 29 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं अगदी शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो अक्षय गावड गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस दांडी गोल गॉन. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सुहास कारभारी आपल्याला पाहायला मिळतील. सुहास कारभारी यांना आपण पाहू शकाल. केदार स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर धनेश. यावेळेस केदार बॅट आणि बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. बघता बघता जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या धावसंख्या 1 ना आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच फलकावरती 30-30 शेवटचं षटक चालू आहे या मॅच मधलं. आणि जिथे मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल, चेंडू चाललाय सरळ सीमा पार, येतोय KPL चा देखणा चौकार 4. डीजे अगदी आमचे डीजे ऑपरेटर काही कमालीची गीतं वाजवत आहेत. अगदी रात्र झालं परंतु त्यांनी त्यांचं काम विसरलेले नाही. ही भूमिका महत्वाची आहे. ज्या प्रोफेशनसाठी तुमची निवड केलेली आहे त्या प्रोफेशनची तुम्ही अगदी निगडीत राहणं गरजेची भूमिका. यावेळी स्टॅम्प केल्या बॉलला. इथे जर आपण पाहिलं तर केदारला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. धनेश बॅक टू दी डगआउट गॉन. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्वीप केलाय केदार पाटीलच्या बॅट मधून. कमालीचा फटका. का म्हणून मी स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक घेतली त्याचं उत्तम प्रात्यक्षिक केदार म्हणतात मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी स्ट्रोक. धावांचा जर वेग पाहिला तर आता धावांची धावगती पाहिली तर धावा जाऊन पोहोचत फलकावरती 39 धावांचा ढीग उभारलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला, अगदी शेवटचा बॉल. येस येस आपण पाहू शकाल आणखीन एक बॉल बाकी आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असेल. 43 धावा धावफलकावरती. कुणालच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार, सीमा रेषा पार, चौकार. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बाकी असणार आहे या षटकातला. केदार पाटीलची बॅट अगदी तळपली जाते. काय सुंदर बॅटिंगचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कव्हर ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलाय. विकेटचं पतन. केदार पाटील शेवटच्या चेंडूवरती बाद होतात. 43-44चं टार्गेट. पुढच्या मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचंय. आणि 7 स्टार टॉस साठी रेडी राहायचं आहे. साई आराधना आणि 7 स्टार संघ तुम्हाला विनंती करतोय की टॉस साठी या. धावसंख्या फलकावरती 43-44चा पाठलाग. या धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक. येऊया मॅचकडे. फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पहिल्याच बॉलवरती मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, जिथे मात्र फील्ड झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे आतापर्यंत ओपन होत नाही डॉट बॉल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज अर्थात साई फलंदाजी मात्र चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. केदार पाटील आपल्याला बघायला मिळतात यष्टांच्या मागे, थोडंसं फिटनेस पासून दूर झाले. त्या अनुषंगाने आता यष्टीरक्षकी भूमिका त्यांच्याकडे आहे, परंतु यष्टांच्या मागून ते गेम चेंज करू शकतात, ही क्वालिटी त्यांच्याकडे आहे. यावेळेस क्रॉस मार्केट स्ट्रोक खेळायचा होता, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच आतापर्यंत. पुढचा बॉल आणि चौथा बॉल, गोलंदाज तयार. यावेळी हा फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला कुणालच्या बॅटमधून आलेला चौकार थांबवणार नाही या 4 धावा. 4 बैलगाडा समवेत क्रिकेट आणि क्रिकेट समवेत बैलगाडा हे देखील आता चर्चेतले खेळ राहिलेत महाराष्ट्रात आणि अगदी त्यांची आठवण आमचे डीजे ऑपरेटर आम्हाला देत आहेत. सॉफ्ट हँडने खेळल्या नरमातानं पुश करोर खुश रहो जनरल पुशच्या साह्यानं सिंगल मिळेल आणि या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते 6. अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी. 7 धावा फलकावरती. 7. एक चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि इथून मात्र आपण पाहतोय काय कमालीचा मात्र हा स्ट्रोक खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. केदार पाटील देखील त्याची दखल घेतात क्षेत्ररक्षकाची. पहिला षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या फलकावरती 8 आणि अगदी आणखीन 18 बॉल येणं बाकी असणार आहेत. पाहूया 18 बॉलचा खेळ काय होईल, तत्पूर्वी ऐकूया डीजेला. वेलकम बॅक. अगदी जर आपण पाहिलं तर एक ऑलराऊंडर परफॉर्मर केदार पाटील, मगाशीच मी उल्लेख केला लेदर क्रिकेट चांगलं खेळतात. पवनपुत्र पालघर या संघाकडून मात्र भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट त्यांनी देखील दाखवलं आणि आता मात्र आपण पाहतोय अंडर क्रिकेटमध्ये पहिलाच बॉल लेग स्पिनचा मात्र फिरकीचा चेंडू होता, सिंगल मिळाली. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हा देखील क्रिकेटचा अत्यंत महत्वाचा भाग आणि सध्या तो देखील रोल करतायत फलंदाज. एका बाजूला अक्षय, एका बाजूला कुणाल. पुढचा बॉल यावेळी टॅप केलाय बॉलला आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू कृतिकला बीट करत सरळ निघून चाललाय सीमा पलीकडे. गोलंदाजी थोडीशी ॲप ट्रॅकर. तर आता जाऊन पोहोचते ती 17 धावा 17 फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखी 3 चेंडू बाकी असतील. हा चेंडू चांगला हाताळलाय. ही लाईन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर हाफ ट्रॅकरची गोलंदाजी राहिली तर तिथे मात्र आपण पाहतोय तुम्हाला फटके पडतील. पिचिंग लाईन ह्या योग्य असणं गरजेची भूमिका आहे. पुढचा बॉल यावेळेस ॲक्युरेट लाईन ऑर लेंथ, मी मगाशी देखील उल्लेख केला होता. चांगल्या लाईन ऑर लेंथला जर टप्प्या पडतायत तर मात्र आपण पाहतो केदार पाटील करिता ते चेंडू निश्चित स्वरूपात ते डॉट असतील, कारण ती त्याची क्वालिटी आहे. चेंडू पडल्यानंतर हातभर बाहेरचं वळण हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. अगदी जर आपण पाहिलं तर षटक संपलंय. 2 चौकांनंतर कमबॅक, स्टील कमबॅक बघायला मिळाला. षटक संपलंय. आता 17 धावा फलकावरती आहेत. आता इक्वेशन आहे 12 बॉल 27 ची गरज. 27 ची गरज 12 बॉल. यस डीजे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं आहे. इथे जर आपण पाहिलं तर अक्षयचा फटका कव्हर ड्राईव्ह मध्ये सेट केला होता, परंतु अतिशय देखणं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्क वरती कृतिक. 11 बॉल 26 ची गरज. 11 चेंडू आणि 26 ची गरज. डेड चेंडू मात्र इथून घोषित होईल. कुणाल मात्र थोडेसे रेडी नव्हतात. आता 11 बॉल आणि 26. यावेळी जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. नो बॉल मात्र बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती ती म्हणजेच आतापर्यंत 20.
20 धावसंख्या फलकावरती 20 आहेत. हा चेंडू जर आपण पाहिला तर फुलर लेनचा आणि या फुलर लेनच्या बॉलला जर आपण पाहिलं तर थारा नाही, इनटू द कॅप मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. धावसंख्या 24. चांगली बॅटिंग, बिनबाद आणि नाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अक्षय आहेत, एका बाजूला कुणाल आहेत. हा चेंडू मात्र डॉट मिळेल का? आणि या बघता बघता आपण पाहतोय इथे मात्र कुणाल याला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. वैभवला आपण पाहतोय आक्रमकता याच्या नावे लिहिलेली आहे, अर्थात तोच वैभव. पहिल्याच बॉलवरती अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याचं प्रचारण केलं. चेंडू मात्र इथून डॉट आलाय. या षटकात चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच आतापर्यंत 4. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाला बीट करत चेंडू चाललाय. हॅलो टाटा बाय बाय. सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 28 धावा. टार्गेटचा जर आपण विचार केला तर आपण पाहू शकाल 44 टार्गेट आहे. 28 फलकावरती आहेत आणि एकंदरीत 7 चेंडू आणि 16ची गरज मैदानाच्या आतमध्ये. सात बॉल आणि 16 धावा. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळी जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल का? आणि मात्र आपण पाहू शकाल खराब यष्टीरक्षण आणि 2 धावा. धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये 2 ने मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 30. 6 बॉल 14ची गरज. 6 चेंडू आणि 4 चौकार. गोलंदाज कोण असेल? साई आराधना आणि 7 स्टार रेडी राहायचं पुढच्या मॅचसाठी. साई आराधना आणि 7 स्टार या 2 संघांना विनंती करतोय की प्लीज आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. टॉस देखील तिथे झालेला आहे. सहा बॉल 14ची गरज. मॅच इज ऑन. वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडला येण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, परंतु एका बाजूला अक्षय यष्ट्यांच्या मागून गेम कसा चेंज करता येईल याच्याकडे लक्ष केदार पाटील यांचं देखील आहे. पहिलाच बॉल. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी आपण पाहू शकाल साई यांच्या माध्यमातून एक एक रन्स, एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे. मॅचची इथे मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलाय. इथे मात्र आपण पाहतोय काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर पद्धतीने. आता 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमागे धावा जमवायच्या तुम्हाला, त्या म्हणजेच 13. 4 चेंडू आणि 13ची गरज. 4 चेंडूंमागे 3 चौकार ठोठावणं अत्यंत गरजेची भूमिका आणि वैभवकडे ती क्वालिटी आहे. SG बॅट सध्या चर्चेतला ब्रँड. यावेळेस काय गोलंदाजी. आता सलग 3 चेंडू फक्त खेळपट्टीवर टाकायचे आहेत. जरी मात्र आपण पाहतोय 3 चौकार आले तरी देखील विजय हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा निश्चित आहे. पाहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर चांगला चेंड इथे टिपला गेला. विकेटचं पतन. 2 चेंडू आणि जर आपण पाहिलं तर आता 13ची गरज. विकेट नाही. येस ऑल राईट. कारण जी मुवमेंट आहे ती तुमची कंटिन्यू असणं गरजेचं आहे. येस येस. सिंगल डिक्लेअर. आता 2 बॉल आणि 12ची गरज. 2 चेंडू आणि 12ची गरज. चला वेळ घेऊ नका, कारण वेळ अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे आपल्यासाठी. 2 चेंडू आहेत आणि 12 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेस 1 चेंडू आणि 12ची गरज. एका बलाढ्य संघाला शांत ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंग करणाऱ्या संघाने दाखवून दिलंय. 1 चेंडू 11ची गरज. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. हा देखील फटका समोरच्या दिशेने. कॉन.